नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, काही शेतकऱ्यांची कर्जमाफी आता जाहीर झालेली आहे। कोणते शेतकरी आहे त्यांची कर्जमाफी झालेली आहे ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा 28 फेब्रुवारी 2024 चा शासन निर्णय आहे, ज्यात कोणाकोणाला कर्जमाफी झालेली आहे ते आपण आता बघूया। राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत ₹52,562 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे। सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक 5 च्या पत्रान्वये ₹379.99 लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे। त्यानुसार सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023 हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे ₹379.99 लाख इतके निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचा हा शासन निर्णय आहे। तर काय आहे हा शासन निर्णय आपण बघूया। सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे ₹379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। वित्त विभागाच्या दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजीच्या पत्रकानुसार मंजूर निधीपैकी 70% म्हणजेच ₹265.99 लाख एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी वितरित करण्यासाठीचा हा शासन निर्णय आहे। अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे। हा आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।